अहो तुम्हाला माहिती आहे का, माझ्या हाताला अशी चव आहे. आजूबाजूच्या गल्लीतल्या बाया 2-3 मी भाजी जर केली वाटी होण्यास सांगू अक्का लय भाजी केली बाय, लय भाजीचा वास यायला बाय. उजळी जर केली ना मी, हा काय सांगू तुम्हाला. त्या दिवशी मंगलीने वजडी केली ती, तिला म्हणा ती जाशी मिरची केली होती ग संपली. नंतर कळजी केली लगेच आली. म्हणजे भाजी काय केली ग लगेच वास यायलाय. मला कलीची फ्राय केली म्हणती बाया दिना ग जाशी, मला संपली. पाहिले का, ऐकले का, अशा शेजारनी पाजारनी येतात बघायच्याकडं आणि असं घुलीत तिला की संगूताई लेच भाजी भारी बनलीस. मग संगूताई काय करते, नवऱ्याला नका करा आहे ना, पण शेजारी पाजारी देईनच धरावं थोडीशी. असं करू करू एक दिवस मला उपाशी मारली ना. अरे उपाशी जेवायसाठी भाजीत नाही ठेवली तिनं. बंद कर नाही देणे घेणे. पैसे लागतात त्याला. हो शेजारी धर्म आहे का, मग त्याला उपाशी राहिले मी. तर ध्यान नव्हतं का मी जेवलो होतो का नव्हतं. मस्त काम आहे, दे जा दामाने खाय ना, एवढे गप्पा करून खाल्लं तरी. पाहिले का, मला माहित होतं ना. ते मला कसं माहीत झालं, तिने शिमला मिरची केली. असे भांडे आपटाला आले घरामध्ये. म्हणले काऊन आपटाला आले का भांडे. मग माझ्या लक्षात आलं की शिमला मिरची केली म्हणून नाही आपटत होती, तिला मटण खायचं होतं. आता भांडे आपटे म्हणजे मला बाहेर समजलं. तिला संध्याकाळी तोंडाला चव यासाठी आणत लागून काही नाही काहीतरी आणलं बघा. असे बा मग अशी दाजी करीन. असं काही आणलं की मटण गिटण आणलं की बाप दाजी पाणी देऊ का, दाजी चहा करू का, दाजी पाय दाबू का. अरे त्याची पायावर पाय द्यायला कडकन मला पाय वारलाय, बेंडकुळी उठलंय. थेट